नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. उपमुख्यमंत्र्यांचे कोकण विभागाला अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश. ठाणे शहरात अपुऱ्या प्रमाणात पाणी पुरवठा आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या इमारतींविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात. कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट दिल्यानं जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले. कालपासून झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासह जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेतला. यावेळी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्याचे तसंच मनुष्य आणि पशुहानी टाळण्यास सर्वोच्च प्राधान्यानं दक्ष राहण्याचे निर्देश दिले. यावेळेला कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, रायगड जिल्हाधिकारी किशन चावडे, पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, वसई विरार, भिवंडी या महानगरपालिकांचे आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर, वसई विरार या महानगरपालिकांच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची माहिती घेण्यात आली. यात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असला तरी सरासरी 80 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्याचं सर्वांनी सांगितलं. ठाणे, पालघर, रायगड येथील नद्यांची पातळी वाढली असली तरी धोकादायक पातळीपेक्षा खाली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. बदलापूरमध्ये काल एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना वगळता कुठेही जीवितहानी अथवा पशुधन हानी झाल्याची घटना घडली नसल्याचं सांगण्यात आलं. पावसाचा जोर कमी जास्त होत असल्यानं अद्याप परिस्थिती नियंत्रणात आहे. तरीही रात्रीपर्यंत रेड अलर्ट दिला असल्यानं प्रत्येकानं विशेष काळजी घेण्याचे निर्देश शिंदे यांनी यावेळेला दिले. ते पुढे म्हणाले की ज्या ठिकाणी पावसाचं पाणी घरात शिरून लोकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे अशा जागा आधीच हेरून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सारी सज्जता करावी. त्यासाठी पालिकांच्या शाळातील वर्ग तसंच जेवण आणि पाण्याची सोय करावी. सर्वच आपत्कालीन यंत्रणाने अलर्ट राहून आपले फोन 24 तास चालू ठेवावेत. कुणाचेही फोन आले असताना उत्तर द्यावं. वीज महामंडळाबाबत फोन न घेण्याच्या तक्रारी येत असल्यानं त्यांनी या सूचनेचं पालन कटाक्षानं करावं असं सांगितलं. तसंच आपत्कालीन सेवांमध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ऑन फील्ड सज्ज राहावं. ठाणे, भिवंडी, उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींकडे विशेष लक्ष द्यावं. एखादी इमारत खचल्याची घटना निदर्शनास आल्यास ती इमारत तात्काळ रिकामी करावी असे निर्देश शिंदे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. तसंच धरणाच्या पाणी पातळीकडे लक्ष ठेवण्यासाठी विशेष मनुष्यबळ तैनात करावं असंही सांगितलंय. मुंबई, ठाणे, भिवंडी आणि महामार्गावर ट्रॅफिक जाम होऊन लोकांना तासनतास लागू नये यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष लक्ष द्यावं असं सांगून ते पुढे म्हणाले की रायगड भागातील पावसाचा अंदाज घेऊन कुठे दरड कोसळण्याची शक्यता वाटल्यास ते गाव तातडीनं रिकामं करून लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावं. मुंबई आणि कोकणातील 4 जिल्ह्यांमध्ये सध्या परिस्थिती आटोक्यात असली तरीही पावसाचा जोर वाढला किंवा कमी वेळात जास्त पाऊस पडला तरी त्या महानगरपालिकांच्या हद्दीतील परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावं असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले. ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत असतानाच ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. येत्या मंगळवारपर्यंत नागरिकांना अपुऱ्या प्रमाणात आणि अनियमित पाणी पुरवठा होणार असल्याचं सांगत ठाणे महापालिकेनं त्यामागचं कारणही स्पष्ट केलंय. या काळात पाण्याचा वापर जपून करावा आणि पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर्स इतक्या पाण्याची गरज आहे. परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज 590 दशलक्ष लिटर्स इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 90 दशलक्ष लिटर्स इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. त्यात तांत्रिक कारणामुळे टंचाई समस्येत वाढ होते. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा शहराच्या विविध भागात करते. त्यामुळे शहरातील हा पाण्याचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. या पाणीपुरवठा योजनेसाठी पालिका भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलते आणि त्याचा शहरास पाणीपुरवठा करते. परंतु या पाणीपुरवठ्यात कपात झाली आहे.
भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा आणि झाडाच्या फांद्या जमा झाल्यात. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून पूर्ण क्षमतेनं पंपिंग करण्यात अडचणी येत आहेत. तसंच पाण्यातील अतिरिक्त गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवरही परिणाम होतोय. या सगळ्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राकडे कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतोय. मंगळवारपर्यंत नागरिकांना अपुऱ्या प्रमाणात आणि अनियमित पाणी पुरवठा होईल असं ठाणे महापालिका प्रशासनानं म्हटलंय. पिसे येथील पंपाच्या स्टेशनमधील गाळ, कचरा, झाडाच्या फांद्या काढण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी कृपया या काळात पाण्याचा वापर जपून करावा आणि पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ठाणे महापालिकेनं नियमांचं उल्लंघन करून बेकायदा उभारलेल्या दुकानांना बजावलेल्या नोटिशींविरोधातील याचिका उच्च न्यायालयानं नुकतीच फेटाळून लावली. ठाणे महापालिकेनं नियमांचं उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या इमारतींविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळून लावताना नोंदवलंय. बेकायदा इमारती नियमित केल्या जाऊ नयेत त्यासाठी एक समान धोरण निश्चित करणं आवश्यक असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. बांधकामात किरकोळ अनियमितता असल्यास मंजूर आराखड्यानुसार नियोजन प्राधिकरणाद्वारे विचारात घेतलेली जाऊ शकतं असंही नमूद न्यायालयानं केलंय. परंतु कोणतीही व्यक्ती बेकायदा बांधकाम नियमित करण्याचा प्रयत्न करत असेल हे कायद्याचं उल्लंघन करण्यासारखं आहे. तसंच अशा बेकायदा बांधकामांना परवानगी दिल्यास अराजकता निर्माण होईल. पालिका अधिकारी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना अटक करणार नाहीत. अशी बेकायदा बांधकामं कशी नियमित होतील याचा ते विचार करतील. त्यामुळे सगळीकडे बेकायदा व्यवस्था निर्माण होईल. कोणत्याही अनिवार्य परवानग्या न घेता बांधण्यात येणाऱ्या बांधकामांना पेव फुटतील असंही न्यायालयानं याचिकाकर्त्यांना दिलासा नाकारत आदेशात स्पष्ट केलंय. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात फार्मासिस्ट हाच मुख्य दुवा असतो. तेव्हा ग्राहकांनी वारेमाप सवलतींमध्ये मिळणाऱ्या दर्जाहीन औषधांना न भूलता औषध तज्ज्ञ फार्मासिस्टकडून दर्जेदार औषधांचा आग्रह धरावा, अन्यथा आरोग्याला धोका संभवतो असं जनजागृतीपर आवाहन ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं आयोजित केलेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी केलं. जागतिक फार्मासिस्ट दिनाचं औचित्य साधून ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं रविवारी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे थिंक हेल्थ थिंक फार्मासिस्ट हा आरोग्य प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळेला मान्यवर वक्त्यांनी औषध व्यवसाय आणि आरोग्याबाबत जनजागृती केली. या कार्यक्रमाला ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष अतुल अहिरे, ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास जोशी, सचिव सुरेश भट, रमेश चौधरी, मुंबई झोनचे खजिनदार विजय सुराणा, PWAचे सचिव सुनील छाछेड, CADTचे अध्यक्ष दीपक देशमुख आणि खजिनदार गणेश शेळके इत्यादींसह अनेक मान्यवर आणि शेकडोंच्या संख्येनं फार्मासिस्ट उपस्थित होते. आरोग्य सेवेतील फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या भूमिकांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक फार्मासिस्ट दिन 25 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधून रविवारी ठाण्यात जागतिक फार्मासिस्ट डे उत्साहात पार पडला. यावेळेला पुण्यातील तज्ज्ञ वक्त्या रश्मी देशमुख यांनी रुग्णांचं आरोग्य, सुरक्षितता आणि औषध खरेदी ते औषध सेवनापर्यंत फार्मासिस्टची भूमिका विस्तृतपणे अधोरेखित केली. सध्या बाजारात सुरू असलेल्या डिस्काउंट वॉरचा फटका औषध व्यवसायाला बसतोय. त्या मुद्द्यावर मान्यवरांनी भाष्य केलं. अशा बनावट स्वस्त औषधांमुळे रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होते. तुलनेनं स्वस्त मिळणाऱ्या जेनेरिक औषधांमध्ये देखील दर्जेदारपणा नसतो. याकडेही या कार्यक्रमात लक्ष वेधण्यात आलं. फार्मासिस्ट हा केवळ आरोग्याचा रक्षक नसून रुग्णांकरता केंद्रबिंदू असतो. आता तर नवीन GST प्रणालीमुळे औषधांच्या किमती 7 ते 10% कमी झाल्यात. तेव्हा नागरिकांनी फार्मासिस्टकडे दर्जेदार औषधांचाच आग्रह धरणं गरजेचं असल्याचं मत मान्यवरांनी यावेळेला व्यक्त केलं. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करावा या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झालाय. शनिवारी ठाण्यात झालेल्या बैठकीत येत्या 4 ऑक्टोबरला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती खासदार हरिभाऊ राठोड आणि बंजारा समाजाचे नेते शंकर पवार यांनी दिली. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारावर OBC प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारनं नुकताच घेतलाय. याच अनुषंगानं हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा जमातीचा आदिम जमात म्हणून उल्लेख असल्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजानं केली आहे. त्या अनुषंगानं बंजारा समाजाच्या वतीनं राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे.
या संदर्भात हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं की अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी प्रथमच बंजारा समाज मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलाय। आतापर्यंत 30 मोर्चे राज्यभर झालेत। येत्या 29 सप्टेंबरला नांदेड, चंद्रपूर, वाशिम आणि धाराशिव इथे, 4 ऑक्टोबरला ठाणे, 6 तारखेला लातूर, यवतमाळ, 7 तारखेला परभणी आणि जळगाव, 10 तारखेला नाशिक आणि वर्धा इथे बंजारा मोर्चा काढण्यात येणार आहे। ठाण्याच्या मोर्चाला सेमीफायनल मोर्चा असं नाव देण्यात आलंय। जर आम्हाला अनुसूचित जातीतील आरक्षण दिलं नाही तर संबंध महाराष्ट्रभरातून बंजारा समाज मुंबईत धडक देणार आहे। आताचे मोर्चे म्हणजे ट्रेलर आहे, पूर्ण सिनेमा अद्याप बाकी आहे। ठाण्यातील मोर्चा शंकर पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणार असून याबाबत ते म्हणाले की एसटी आरक्षणासाठी राज्यभर मोर्चा निघतोय। ठाण्यात किमान लाखभर बंजारा समाज या मोर्चात सहभागी होणार आहेत। त्याची पूर्वतयारी म्हणून ही बैठक घेण्यात आली होती। या बैठकीला बंजारा समाजातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलं होतं। या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळालाय। या सरकारला आम्ही विनंती करतोय की राज्यभरातील मोर्चाची दखल घेऊन आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं। या बैठकीस मोठ्या संख्येनं बंजारा समाजातील तरुण कार्यकर्ते उपस्थित होते। उच्च न्यायालयानं दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत तसंच दिवा आणि मुंब्रा येथील विशेष दक्षता पथकांच्या पाहणीत आढळलेल्या एकूण 264 अनधिकृत बांधकामांवर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं आतापर्यंत कारवाई केली। त्यापैकी 198 बांधकामं पूर्णपणे निष्कासित करण्यात आली आहेत तर 66 बांधकामांमधील अनधिकृत वाढीव बांधकाम हटवण्यात आले। ठाणे महापालिका क्षेत्रात जून महिन्यापासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे। पालिका आयुक्त सौरभ राव यांनी कारवाईचा शनिवारी आढावा घेतला। या आढावा बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक नगर रचना संचालक संग्राम कानडे, उपायुक्त जे गोदेपुरे, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास डोले, सुधीर गायकवाड, विधी अधिकारी मकरंद काळे, सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते। कोणतेही अनधिकृत बांधकाम सुरू राहू नये यासाठी सर्व यंत्रणेनं दक्ष राहावं तसंच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक त्या प्रकरणात तातडीनं MRTP अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत असे निर्देश पालिका आयुक्त राव यांनी दिलेत। गुन्हे दाखल करताना प्रत्यक्ष पाहणी आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून अचूक माहिती नोंदवावी असंही आयुक्त राव यांनी सांगितलं। ज्या अनधिकृत बांधकामांचं पाडकाम शिल्लक असेल त्यांचे प्रवेश मार्ग पाडून पत्रे लावून बंद करावेत असंही त्यांनी म्हटलंय। तसंच अनधिकृत बांधकामात घर घेऊ नये असं आवाहन करणारे फलक मोक्याच्या जागी लावावेत। नागरिकांनाही घर खरेदी करताना बांधकाम अधिकृत असल्याची खात्री पालिकेच्या शहर विकास विभागाकडून करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय। अधिकृतपणे ज्या इमारतींचं बांधकाम सुरू आहे त्या सर्व ठिकाणी दर्शनी भागात QR कोड लावण्यात आले। ते QR कोड मोबाईलवर स्कॅन करून बांधकाम परवानगीची माहिती कुणालाही उपलब्ध होऊ शकते असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं। पालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामं, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, प्लेनचं बांधकाम, अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे। या मोहिमेची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई याचा दैनंदिन स्वरूपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घेत आहेत।